संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं ज्यांना अटक केली आहे त्या शिवराज मोटेगावकर यांचा नाशिकचा क्लास अखेर बंद पडला आहे। आपण सध्या त्याच बिल्डिंगमध्ये आहोत ज्या ठिकाणी मोटेगावकर सरांचा RCC क्लास चालायचा। डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी आजच प्रवेश घ्या, ॲडमिशन ओपन अशा पद्धतीचे भले मोठे फलक जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नाशिकच्या अत्यंत उच्चभ्रू अशा मध्यवस्थित असलेल्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर मोटेगावकर सरांचा हा क्लास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। इथे जर आपण बघितलं तर या 3ऱ्या मजल्यावर जवळपास 7 वेगवेगळ्या रूम एक्झाम हॉल करण्यात आलेले आहेत। या एक्झाम हॉलमध्ये अत्याधुनिक अशा पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत। फेस स्कॅनिंग मशीन असेल, CCTV कॅमेरे असतील किंवा प्रोजेक्टरसाठी जी जागा आहे ती या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आज मात्र हे सगळे जे हॉल आहेत, या सगळ्या ज्या रूम्स आहेत त्या अक्षरशः रिकाम्या पडल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। मोटेगावकर सरांचा हा क्लास जो आहे तो या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर चालत होता आणि इथे जर आपण बघितलं तर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेला हा क्लास जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता। या क्लासमध्ये अशा पद्धतीच्या यंत्रणा सगळ्या तयार करण्यात आल्या होत्या, बसवण्यात आल्या होत्या जेणेकरून अद्ययावत अशा पद्धतीचं जे प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं जाईल। आपण बघू शकतो की या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला भले मोठे जाहिरातीचे फलक जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्यावर मोटेगावकर सरांचे विद्यार्थी कसे कसे आत्तापर्यंत चांगले गुण घेऊन पास झालेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। यासोबतच आपण जर हा फलक बघितला तर आपल्याला इकडे लक्षात येईल की साधारण 5 जून म्हणजे 1 जूनपासून साधारण ही मॉक टेस्ट जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार होती आणि त्या अनुषंगानं सगळी तयारी जी आहे ती देखील करण्यात आली होती। इकडे एक नोटीस बोर्डवर नोटीस लावण्यात आली आहे ज्यामध्ये प्री हॉलिडे एक्झाम 17 जूनपासून सुरू होणार होत्या आणि पोस्ट हॉलिडे एक्झाम म्हणजे सुट्ट्यानंतरच्या ज्या एक्झाम्स होत्या त्या 1 जूनपासून या ठिकाणी सुरू करण्यात येणार होत्या। मात्र या सगळ्याच्या आधीच मोटेगावकर सरांना CBIनं अटक केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता दररोज धक्कादायक माहिती समोर येते। दरम्यान ज्या मोटेगावकर सरांनी नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत आणि प्रशस्त असा क्लास सुरू केला होता तो क्लास मात्र सध्या बंद असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।